नमस्कार. शिवजन्मभूमीतील प्रत्येक नागरिकाला, जुन्नर शहरातील प्रत्येक नागरिकाला माझा नमस्कार. मी सौ राजश्री सचिन मालेगावकर. निवडणुकीमध्ये 2025च्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी मी अपक्ष म्हणून उभी आहे. तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, म्हणून आज मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे की सामान्य जनतेला माझं एक आव्हान आहे की आज मी एक सामान्य व्यक्ती असून सुद्धा, एक महिला असून सुद्धा अपक्ष उभं राहण्याचं धाडस केलंय. त्याच्या पाठीमागे खूप मोठं कारण आहे. कारण आजपर्यंत जुन्नर शहराची जी परिस्थिती आपण पाहतोय, जी स्थिती आपण पाहतोय, जुन्नर शहराचा विकास ज्या पद्धतीने आपण पाहतोय, तर त्याला गती यावी, जास्तीत जास्त विकास व्हावा, यासाठी फक्त एकच हा हेतू मनात ठेवून मी या निवडणुकीसाठी हे धाडसी पाऊल उचललेलं आहे. आणि तुम्ही मला जिथे जिथे पाहत असाल तर मी तिथे तिथे धाडसाने पुढे जाऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आपल्या जुन्नरची जी लोकसंख्या आहे, मतदारांची जी संख्या आहे, ती 23,000 प्लस आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत कदाचित मला पोहोचणं फार अवघड जाणार आहे. या गोष्टीचा मला अंदाज आहेच. म्हणूनच की माझी सगळ्या जनतेला विनंती आहे की जी जी व्यक्ती हा व्हिडिओ पाहत असेल, कृपा करून प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ माझं सांगणं पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण की तुमचं एक पाऊल हे आपल्या जनतेसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. आपल्या जुन्नर शहरासाठी, शिवजन्मभूमीसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण की आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन एक खूप मोठं टीमवर्क करून विकास घडवून आणायचा आहे. आज महाराजांचा जिथे जन्म झाला अशी आपली शिवजन्मभूमी आहे. इथे येणारा प्रत्येक जो बाहेरचा व्यक्ती आहे, प्रत्येक जो टुरिस्ट आहे, तो इथून परत गेल्यानंतर त्याला शिवजन्मभूमी ही कायमस्वरूपी लक्षात राहिली पाहिजे, अशी आपल्याला ही शिवजन्मभूमी, असं आपल्याला हे जुन्नर शहर करायचंय. आपल्या जुन्नर शहरामध्ये, आपल्या शिवजन्मभूमीमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती पर्यटक म्हणून येतो, त्यावेळेस त्याच्या अंगावर शहारे येतील अशी एक स्मार्ट सिटी आपल्याला बनवायची आहे. सगळं प्लॅनिंग माझ्याकडे आहे. फक्त आणि फक्त गरज आहे ती तुमच्या सपोर्टची गरज आहे, तुमच्या एका मताची गरज आहे. आज तुम्ही मतदान करायला जेव्हा जाणार आहात, त्यावेळेस एकच गोष्ट मनात ठेवा की जर तुम्ही एक मत मला दिलं तर आपल्या जुन्नरचं पुढील 5 वर्षांचं भवितव्य हे अतिशय सुंदर असणार आहे. अतिशय सुंदर की ना भूतो ना भविष्यते असा जुन्नर शहराचा विकास होताना तुम्ही स्वतः पाहणार आहात. कारण आपल्याला सगळ्यांना मिळून ह्या गोष्टी करायच्या आहेत. आजपर्यंत जे काही झालं असेल आपल्या जुन्नर शहराच्या बाबतीत, शिवजन्मभूमीच्या बाबतीत, ते इथून पुढे होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आणि तुम्ही सामान्य व्यक्ती आहात, मी सुद्धा तुमच्यातलीच एक आहे. इथे मला सत्ता करायची नाहीये, तर एक उत्तम असं नेतृत्व तुमच्या वतीने करायचं आहे की जेणेकरून आपल्या शहराचा विकास व्हावा. माझ्या मनात एकच हेतू आहे, फक्त एकच. मी टीचिंग प्रोफेशनमधली आहे. 15 वर्ष मी शिक्षकी पेशात काम केलेलं आहे. लोकांना ज्ञान देण्याचं आमचं काम आहे. आज हजारो विद्यार्थी घडविण्याचं काम केलेलं आहे. आता जुन्नर शहराला घडविण्याची वेळ आहे. ती संधी परमेश्वर कृपेने आपल्याला मिळाली आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्या संधीचं जर सोनं केलं तर माझं जुन्नर शहराच्या, शिवजन्मभूमीच्या प्रत्येक नागरिकाला हे सांगणं आहे की पुढील 5 वर्षात आपल्या शहराचं चित्र फार वेगळं असेल, फार वेगळं असेल आणि फार सुंदर असेल. त्यामुळे सगळ्यांनी मिळून माझी साथ द्यायची आहे, ही नम्र विनंती आहे. फक्त एकदा 5 वर्ष मला संधी देऊन पहा. फक्त एकदा. मी ठामपणे सांगते की तुम्ही जे मत मला देणार आहात, प्रत्येकाच्या हृदयामधून हा आवाज नक्की येईल की आपण एक मत एका योग्य व्यक्तीला दिलेलं आहे, एक योग्य व्यक्ती निवडून दिलेली आहे की जी समाजासाठी धडपड करणारी आहे. आणि मी पुन्हा जनतेला हे सांगते की जे 24 तास, दिवसभरातले जे 24 तास आहेत, मी माझ्या कुटुंबासाठी फक्त 2 तास मागते आहे. बाकी सर्व वेळ माझा जनतेसाठी असणार आहे, त्यांच्या सेवेसाठी असणार आहे आणि जुन्नर शहराच्या, शिवजन्मभूमीच्या विकासासाठी असणार आहे. तर कृपा करा, माझी खूप खूप कळकळीची प्रार्थना आहे की हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवा. आपल्याला राजकारण करायचं नाही, आपल्याला समाजकारण करायचं आहे. आणि कृपा करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि मला जास्तीत जास्त मतांनी, मला फक्त विजयी व्हायचं नाहीये, आपल्याला फक्त विजयी व्हायचं नाहीये, तर भरघोस मतांनी विजय व्हायचा आहे. खूप लोकांचा आपल्याला पाठिंबा आहेच, परंतु
आपल्याला असा विजय घडवून आणायचा आहे की इतिहासात हा विजय कधी झालेला नसेल. कारण हा जो विजय होणार आहे हा सामान्य जनतेचा विजय होणार आहे. माझा विजय होणार नाही, राजश्री मालेगावकर यांचा विजय नसणार, तर सामान्य जनतेचा विजय असणार आहे. आणि ह्या जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही तरी दाखवून द्या की सामान्य जनता जेव्हा आवाज उठवते, सामान्य जनता जेव्हा उभी राहते, तेव्हा क्रांती घडून येते. आणि हीच क्रांती आपल्याला घडवून आणायची आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे, पुन्हा पुन्हा मी सांगेल की मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्याला विजय होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. धन्यवाद.